नमस्कार मित्रांनो, सक्सेस दिशा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असलेल्या MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. MPSC म्हणजे काय? या परीक्षेसाठी पात्रता काय आहे? परीक्षा कशी घेतली जाते? अभ्यासक्रम कोणता आहे? कोणती पुस्तके वाचावीत? तयारी कशी करावी? आणि MPSC उत्तीर्ण झाल्यानंतर कोणकोणत्या पदावर नियुक्ती मिळते? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम जाणून घेऊया MPSC म्हणजे काय. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी हा आयोग स्पर्धा परीक्षा आयोजित करतो. या आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अंतर्गत करण्यात आली आहे. राज्य प्रशासनासाठी सक्षम आणि पात्र अधिकारी निवडण्याची जबाबदारी MPSC पार पाडतो. आता प्रश्न पडतो की MPSC मार्फत कोणकोणत्या पदांसाठी भरती होते. या परीक्षेत यश मिळाल्यानंतर उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नायब तहसीलदार, सहाय्यक आयुक्त, मुख्याधिकारी तसेच इतर अनेक महत्त्वाच्या पदावर नियुक्ती मिळू शकते. त्यामुळे ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षापैकी एक मानली जाते. आता पाहूया पात्रता. उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण केलेली असावी. काही परीक्षांसाठी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनाही जाहिरातीनुसार अर्ज करता येतो. वयोमर्यादा आणि आरक्षणातील सवलती शासनाच्या विद्यमान नियमानुसार असतात. त्यामुळे प्रत्येक भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊया परीक्षा पद्धत. MPSC परीक्षा साधारणपणे 3 टप्प्यात केली जाते. पहिला टप्पा म्हणजे पूर्वपरीक्षा. ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असते. सामान्य अध्ययन आणि संबंधित विषयावरील बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा. ही वर्णनात्मक स्वरूपाची असते. यात उमेदवाराचे सखोल ज्ञान, विश्लेषण क्षमता आणि उत्तर लेखन कौशल्य तपासले जाते. तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे मुलाखत. यात व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, निर्णय क्षमता, संवाद कौशल्य आणि प्रशासकीय दृष्टिकोन यांचे मूल्यमापन केले जाते. आता पाहूया अभ्यासक्रम. इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल आणि प्रशासन या विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. चालू घडामोडीवर विशेष भर देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तयारी कशी करावी? सर्वप्रथम अभ्यासाचे योग्य नियोजन करा. दररोज निश्चित वेळ अभ्यासासाठी द्या. राज्यमंडळाचे पुस्तके आणि NCERT पासून सुरुवात करा. त्यानंतर संदर्भ पुस्तके वापरा. नियमित वर्तमानपत्र वाचा. नोट्स तयार करा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि मॉक टेस्ट द्या. उत्तर लेखनाचा सराव केल्यास मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत होते. कोणती पुस्तके वाचावीत? भारतीय राज्यव्यवस्थेसाठी लक्ष्मीकांत, आधुनिक भारताच्या इतिहासासाठी स्पेक्ट्रम, अर्थशास्त्रासाठी रमेश सिंह, राज्यमंडळाची पुस्तके, NCERT आणि चालू घडामोडींसाठी दर्जेदार मासिके व विश्वासार्ह वृत्तस्रोत यांचा अभ्यास करा. पगार किती असतो? पदानुसार मूळ वेतन, महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि इतर शासकीय सुविधांसह आकर्षक वेतन मिळते. अनुभव आणि पदानुसार वेतनात वाढ होत जाते. यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. दररोज सातत्याने अभ्यास करा. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळा. स्वतःच्या नोट्स तयार करा. आठवड्यातून एकदा स्वतःची चाचणी घ्या. चालू घडामोडींचा नियमित अभ्यास करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम आणि सातत्य कधीही सोडू नका. म्हणूनच मित्रांनो, MPSC ही केवळ एक परीक्षा नसून महाराष्ट्राच्या प्रशासनात योगदान देण्याची मोठी संधी आहे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्हीही तुमचे अधिकारी होण्याचे स्वप्न नक्की पूर्ण करू शकता.
जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह. धन्यवाद.